बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी होतीये। 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होईल, त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीमध्ये पोटनिवडणूक झाली। थेट जाऊयात आपण बारामतीमध्ये ज्या ठिकाणी मतमोजणी होते। आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे तिथे उपस्थित आहेत। अक्षय, काही वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे, पण त्याआधी आत्ताचं तिथलं वातावरण निश्चित आपण बघू शकतो सकाळची वेळ आहे। बारामती पोटनिवडणुकीला एक भावनिक किनार सुद्धा होती। अजित पवारांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण वातावरण जे आहे ते भावनिक होतं आणि आज काही वेळातच आता मतदानाच्या मोजणीला सुरुवात होणार आहे। सुरुवातीला पोस्टल मतदान जे आहे ते त्याची मोजणी होईल आणि नंतर काही फेऱ्या ज्या आहेत त्या देखील मोजल्या जातील। आपण जर पाहिलं तर बारामतीच्या पोटनिवडणुकीत कुठल्याही प्रमुख राजकीय पक्षाचे उमेदवार जे आहेत ते उभे नव्हते, त्यामुळे सुनेत्रा पवार यांचा औपचारिक विजय जो आहे तो काही वेळातच घोषित होणार आहे। पण तत्पूर्वी आपण जर बघितलं तर जो रेकॉर्ड ब्रेक मार्जिन आहे ते सुनेत्रा पवार मोडतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण इतके दिवस अजित पवारांचं एक वेगळं वलय बारामतीवर होतं आणि त्यामुळे सुनेत्रा पवारांना जर हा वारसा पुढे घेऊन जायचा असेल तर तेवढाच विश्वास बारामतीकरांनी त्यांच्या मतदानाच्या माध्यमातून सुनेत्रा पवार यांना दिलाय का ते पाहणं महत्त्वाचं असेल। त्यामुळे आता काही वेळातच पोस्टल मतदान मोजणीला सुरुवात होईल आणि त्यानंतर मुख्य जे मतदानाची मोजणी आहे त्याला सुरुवात होईल आणि काही वेळातच बारामतीचं चित्र स्पष्ट होईल। अक्षय, पुन्हा तुमच्याकडे येणार आहोत दिवसभरात तुमच्याकडून अपडेट्स घ्यायचे। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।